वारंवार कोयत्याच्या दहशतीने हादरवणाऱ्या पुण्यात आता पुन्हा गँगवॉर हे उफाळून आल्याची भीती व्यक्त होतीये। वर्षभरापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची सख्खी बहीण संजीवनी आणि तिच्या कुटुंबियांनी हत्या घडवली होती। त्या हत्येचा सूड उगवण्याच्या उद्देशाने वनराजचा भाचा आयुषची हत्या केल्याचा संशय व्यक्त होतोय। त्यामुळे एकमेकांचे नातेवाईक असलेल्या आंदेकर आणि कोमकर कुटुंबांमध्ये गँगवॉर सुरू असल्याची भीती व्यक्त होतीये। पाहुयात यावरचाच हा रिपोर्ट। पुण्यात गँगवॉर, भाच्याला संपून मामाच्या खुनाचा बदला। खून का बदला खून, कुठं आहे कायदा कानून? टार्गेट गायकवाड, गेम आयुष कोमकरचा। कुख्यात बंडू आंदेकरनं नातवालाच संपवलं। टार्गेट आयुष कोमकर, वय 19 वर्ष, ठिकाण नानापेठ पुणे। त्याचा बळी घेणारे दुसरे तिसरे कोणी नाहीत, ते त्याचे सख्खे मामा आणि आजोबा असल्याचा संशय व्यक्त होतोय। वर्षभरापूर्वी भर चौकात मृत आयुषचा मामा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। त्या हत्येचा सूड उगवण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा गेम केल्याचं बोललं जातंय। कारण वनराज आंदेकरची हत्या सुद्धा त्याच्या सख्ख्या बहिणीने साथीदारांच्या मदतीने घडून आणली होती। त्या हत्येच्या गुन्ह्यात वनराजची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती जयंत कोमकर, दीर गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाडसह काही जण तुरुंगात आहेत। आयुष कोमकर हा त्यातील गणेश कोमकरचा मुलगा आहे। मुळात आंदेकर टोळी हा सूड उगवणार असल्याची कुणकुण पोलिसांना आधीच लागली होती। त्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक सुद्धा केली होती। मात्र आंदेकर टोळीच्या टार्गेटवर सोमनाथ गायकवाडचा मुलगा असल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर या विषयावर काहीसा गाफील राहिलेल्या, गणेश विसर्जनाच्या धामधुमीत व्यस्त असलेल्या पोलिसांचा अंदाज चुकला। आतापर्यंतच्या घटनाक्रमात कुठेच नसलेल्या आयुषचा गेम झाला। कोमकर कुटुंबाची अनाधिकृत दुकानं असल्याचा आक्षेप, वनराज आंदेकरच्या तक्रारीवरून त्या दुकानांवर कारवाई होत असल्याचा संशय कोमकर कुटुंबाला होता। कोमकर कुटुंबानं आंदेकर टोळीचा मेंबर सोमनाथ गायकवाडच्या मदतीनं सूड उगवायचा प्लॅन आखला। प्लॅननुसार 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराजला गाठून कोयत्याचे वार करत गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्याचाच सूड उगवण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषची हत्या घडवल्याची चर्चा आहे। या प्रकरणी पोलिसांनी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली। तर या प्रकरणी टोळीचा म्होरक्या आयुषचा आजोबा बंडू आंदेकर, मामा कृष्णा आणि शिवम आंदेकरसह आणखी काही आरोपी आहेत। खून का बदला खून या विचारानं पेटलेल्या आंदेकर विरुद्ध कोमकर या गँगवॉरमध्ये पुढचं टार्गेट कोण? वनराजचा सूड म्हणून आयुषचा गेम केल्यावर तरी हा वाद शमेल का, अशी चर्चा दहशतीच्या सावटाखाली असलेल्या पुणेकरांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।